कर्म कर, पण कर्मफलाची अपेक्षा करू नको. फल देणारा तो परमात्मा आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य करणं कधीही चांगलं, जरी चुकीच्या पद्धतीने केलं तरी दुसऱ्याचं कर्तव्य करण्यापेक्षा. ज्यानं विश्व निर्माण केलं, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गात धरले सत्ता मात्रे आपुल्या. वेळापूरचा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा अभिषेकाचा सन्मान आषाढी वारीमध्ये अनेक पिढ्यांपासून दुधगावकरांना आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य पापाला भीतो त्यावेळेस पाप करू शकत नाही. आजकाल समाज पापाला भीतच नाही, काय करेल. ते काही अडचणी पण आल्या होत्या अमेरिकेमध्ये, त्यामुळं भगवद्गीता हातामध्ये घेतली. मग आपण सत्य जर बोलू लागलो तर भिंत चालायला पाहिजे, मडं उठायला पाहिजे. आपण सत्य बोलतच नाही. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही मंजूर करून घेण्यामध्ये पूर्ण राज्याच्या राजकारण्यांपैकी जर कोणाचा सहभाग असेल तर तो फक्त गणेशराव दुधगावकरांचा मुलगा समीर दुधगावकर. आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये 4था आणि 5वा नंबर माऊलीच्या रथामागचा उखळीकराच्या दिंडीच्या 128 वर्षाची परंपरा आहे. माझी 8वी पिढी. सगळ्यात महत्त्वाचा श्लोक ज्याच्यासाठी महाराज दुधगावकर वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख पाहुणे झाले, तो श्लोक सांगतो की सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये देवाला. मी एवढं धर्मानं वागत असताना मला त्रास का व्हावा. सोन्याचीच परीक्षा असते, खापराची परीक्षा नसते. देवाला न मानता धर्माच्या नावाखाली जर काही दुकानं बसवली असतील, ती अडचण आपण ऍक्च्युली दूर केली पाहिजे. माऊलीनं सांगितलंय ज्याचं आयुष्य संपलंय तो कसाही मरतो, आणि ज्याचं आयुष्य संपलं नाही त्याला जगावंच लागतं. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांचा 20 वर्ष त्रास वाचणारी जी योजना आली आहे त्याच्यात समीर दुधगावकरचा खारीचा वाटा आहे. शने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आज तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पद मिळत नाही. आजकाल समाजामध्ये जे वाईटपणा झालाय, वाईट फळं मिळत आहेत, मग याचा अर्थ असं म्हणावा का की बसलेले लोकांचे इरादे चांगले नाहीये. आज परदेशातले लोक हरे राम हरे कृष्ण म्हणून भजन करायला लागले, आणि आमचे लोक हॅपी बर्थडे. ही कसं आता झालं, आपल्या आजकालच्या नवीन पिढीला सोपं झालंय की AI किंवा मशीन लर्निंग हे सगळं समजतं, त्यामुळे अनलिमिटेड कॉम्प्युटेशन्स कॅल्क्युलेशन्स करता येतात असं आता कळायला लागलंय. हिंदू धर्माकरता, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सगळ्या मुसलमानी राजवटीला आव्हान केलं शिवछत्रपती. सराफी व्यवहारामध्ये मी जर एखाद्या दुकानात गेलो आणि त्याला म्हणालो की बाबा तुझं सोनं मला देऊन टाक, माझी माती घे, तर होईल का मान्य? आज राजकारणी लोक म्हणते आम्हाला हिंदुत्वाची गरज नाही. जेवढा जास्ती माणूस शिकलेला आहे त्याला तेवढं देव नाही असं वाटायला लागतं. आईनं मुलाला जॉनी जॉनी यस पप्पा शिकवल्यावर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आईलाच माहीत नाही ना. मी ज्या राजकारणात काम करतोय आता सगळ्यांसाठी काही ना काही चांगलं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय ना, तर मला जाणवायचं की गाव पातळीवर सप्ताह होतात, त्याचा नेमका फायदा काय झाला. स्वच्छता नाही बदलली, नीट वागणारे लोक नाही आहेत, भावकी भांडतात, एकमेकाच्या जमिनी हडपतात, उलटे धंदे करतात, गांजा दारू वाढायला लागली आहे. मग नेमकं सप्ताहाचा काय फायदा होतो, बंद का नाही करत, असं काही दिवस वाटलं मला. श्रीमंत माणसाचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये, पण लोकांनी ब्रह्मचारीचा अर्थ काय काढलाय, फक्त लग्न न करणारा. बस जे हिंदू धर्माचे प्रचार करणारे आम्ही महाराज लोक आहेत, आम्ही हा हिंदू धर्माचा धंदा काढणार. म्हणून विनंती करेन सगळ्या श्रोत्यांना की भगवद्गीता हवं तर दुधगावकर.in वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे आम्ही ती वेबसाईट डाउनलोड करून ठेवतो, PDF, त्यातनं एक एक श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळेल. जिथपर्यंत मी अभंगावरच बोलत होतो त्यावेळेस मला 2 रुपये दक्षिणा मिळत होती. ज्यावेळेस सासरे जावयाच्या लेडीच्या असे विनोद सांगायला सुरुवात केली, आज 30,000 रुपये घेतो एका कीर्तनाला. पण मला असं वाटतं की आपण इथे वक्तृत्व शेवटचा सारांश करतो मी, की आपण एक वक्तृत्व स्पर्धा जी पुढच्या वर्षी ठेवली आहे त्यामध्ये पण मातेचा खूप उल्लेख काढलात महाराज. महिलांबद्दल आपण विषय ठेवला आहे की प्रत्येक मातेच्या पुत्राला धोका ठरणाऱ्या इसवी 1955 आणि 1983 साली बनवलेल्या पुरुष विरोधी कायद्यांबद्दल सगळ्या मातांचे मौन योग्य की अयोग्य ह्याच्याबद्दल व्हिडिओ मागवतोय आपण सगळ्यांकडनं, आणि त्याच्याबद्दल तुम्ही जो योग्य पद्धतीने सगळ्याचा मुद्दे मांडेल तो जिंकेल, जसा वक्तृत्व स्पर्धेला महाराजांनी वेळ दिला. नमस्कार, सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर हिंदुत्व हा शब्द सध्या खूप वाचनात येतो किंवा अनेक जण त्याचा उच्चार करत असतात, त्याचे दाखले देत असतात. पण भगवद्गीता या आपल्या ग्रंथामध्ये हिंदुत्व नेमकं काय सांगितलंय,
कुठल्या अर्थाने हिंदुत्व घ्या असा उपदेश भगवद्गीतेमध्ये केलेला आहे या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आणि विशेषतः हिंदुत्वाची व्याख्या मुळापासून समजून घेण्यासाठी त्याचे वेगवेगळे अंग जाणून घेण्यासाठी आज माझ्यासोबत दोन तज्ज्ञ आहेत. तर आपण स्वागत करूया हरिभक्तपरायण केशव महाराज उखळीकर यांचं, जे माजी अध्यक्ष आहेत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे. दुसरे पाहुणे माझ्यासोबत आहेत समीर गणेशराव दुधगावकर, जे समाजसेवक आहेत आणि भगवद्गीतेचे अभ्यासक सुद्धा आहेत. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत सकाळमध्ये. आणि नमस्कार. या एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी खरं तर तुम्ही दोघांनीही वेळ दिलेला आहे. मला सांगायला खूप आनंद होतोय की खरं तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की दोन वेगवेगळ्या वयातली व्यक्तिमत्व आता माझ्या सोबत आहेत. दोघंही वेगवेगळ्या वयात आहेत, पण दोघांमध्ये एक धागा आहे, तो आहे भगवद्गीतेचा. आणि त्या धाग्यावरतीच आज आपण बोलणार आहोत की यांना नेमकं भगवद्गीतेबद्दल काय वाटतंय आणि महाराज ती कशी उलगडून दाखवतात. तर आपण सुरुवात करूया. खरं तर हिंदुत्व आणि भगवद्गीता खूप वेगळा विषय आहे, पण यांच्यामध्ये काय नातं आहे किंवा भगवद्गीतेतलं हिंदुत्व नेमकं कसं सांगितलेलं आहे? अनादी वैदिक परंपरेनुसार मोह निराश करण्याकरता भगवद्गीतेची निर्मिती झाली. अर्जुनाला मोह झाला. आप्त स्वकीयाबरोबर युद्ध करत असताना हे माझे स्वकीय आहेत, माझे नातलग आहेत, यांना मारल्यावर मला पाप लागेल या दृष्टिकोनातून त्यांनी शस्त्र खाली ठेवलं. मी लढू शकत नाही, मी भिक्षा मागून जंगलामध्ये रहिवास करेल, पण यांच्यावर शस्त्र धरू शकत नाही असा निश्चय झाल्यावर भगवान गप्प बसले. पण ज्यावेळेस अर्जुनाला कळालं की आपलं काहीतरी चुकतंय, भगवान का बोलत नाहीत, म्हणून भगवंताला विनंती केली, व्यामिश्रेणे वाक्येन बुद्धिम मोहयसी वमे. माझ्या मनाला मोह झालाय तुझ्या द्व्यर्थी वाक्यानं. एकदा स्वकीयाला आपुले जे साचे ते कल्पांती नवचे, हे जरी सांगतात आणि स्वकीयाबरोबर युद्ध करायला लावतात. मग असा मला भास झाला की तू द्वर्थी टप्पी बोलतोयस, म्हणून मला एक काहीतरी सांग. त्यावेळेस भगवंतानं त्याला जे सांगायला सुरुवात केली तो पहिला अध्याय. अर्जुन विषाद योगानंतर भगवंताला सांगितल्यावर मोह झाला आणि सगळं सांगितल्यावर कर्म उपासना ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती सांगितल्यावर अर्जुनाचा पूर्णोद्गार आहे, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. मी कशा करता आलो, काय करायला पाहिजे हे मला कळालं तुझ्या सांगण्यावरून. पण पायरी पायरीनं सांगायला सुरुवात केली. अगोदर कर्म सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्यानंतर कर्मफलाचा त्याग बरोबर, मग कर्म करायचंच कशाला, कर्मफलाचा त्याग करायचा तर. मग त्याच्या नंतर ज्ञान सांगण्याच्या अगोदर उपासना सांगितली. उपासनेमुळं तुझ्या कर्माचे फळ जबाबदार देव आहे, तो करता करविता आहे. आणि म्हणून तुला जे वाटतं ते बरोबर नाही, तू मोहातून बोलतोयस, पाप भिरू आहेस, पापाला भिणार आहेस. आणि ज्यावेळेस मनुष्य पापाला भीतो त्यावेळेस सारासार विचार करतो की माझं कर्तव्य करणं बरोबर आहे का नाही. ज्यावेळेस देवानं सांगितलं तू कर्तव्य करत असताना कर्म कर, पण कर्मफलाची अपेक्षा करू नको, फल देणारा तो परमात्मा आहे, त्याच्या हातामध्ये तराजू आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पाप पुण्य तुझ्याकडे. तुला जर सोडवायचं असेल तर तू सोडवू शकतो, तुला गुंतवायचं असेल तर गुंतवू शकतो. हे दोन्ही प्रकारचे उपदेश भगवंतानं पायरी पायरीनं करायला सुरुवात केली. आणि ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती इतगुह्यतमम शास्त्र 15व्या अध्यायामध्ये शास्त्र संपलं. पुन्हा शंका समाधान, त्याच्यानंतर 16वा 17वा 18वा एक अध्याय गीता, संपूर्ण गोषवारा शेवटच्या अध्यायामध्ये आला. आणि तो हिंदू या दृष्टिकोनातून आज जी जात समजतो एकच होतो,
कृण्वन्तो विश्वमार्यम म्हणजे आपण कोण आहोत. आपण सुरुवात प्रत्येक धर्माचा कर्ता आहे. हम्म. धर्मस्थापनेपासून त्या कर्त्यानं आपली शिष्यमंडळीला सांगायला सुरुवात केली. पण भगवंत म्हणतो मला काही कर्तव्य नाही, पण मी का कर्म करतो. नानवाप्तम अव्याप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला काही मिळवायचं नाही, मला काही घालवायचं नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळं मिळतात. मग ज्यांनी दुष्कर्म केलं त्यालाही दुःख होतं, ज्याने सत्कर्म केलं त्याला सुख मिळतं. पण प्रत्येकाची परीक्षा घेत असताना तो परीक्षेला उतरतो का हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस अर्जुनाचा अधिकार कळतो. म्हणून भगवंतानं सुद्धा हे 5ही पांडवापैकी अर्जुनच का निवडला. कारण पांडवानाम धनंजया, पांडवामध्ये धनंजय म्हणजेच अर्जुन ही माझी विभूती आहे. तसं तर प्रत्येक ठिकाणी देव आहेच. बरोबर. सर्वाघटी राम देहादी एक सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो तैसा हृदयामध्ये मी राम. मग अर्जुनालाच का सांगितलं त्याचं कारण आहे. अर्जुनानं ज्यावेळेस कबुली दिली की माझ्याकडून हे तू घातक कर्म का करून घेतोस, मला युद्ध का करायला लावतोस, युद्ध करण्याची माझी इच्छा नाही. मग त्यावेळेस आता तू सांगशील ते करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते मी ऐकायला तयार आहे. ह्या ज्यावेळेस भूमिकेवर येतो त्यावेळेस अर्जुन पूर्ण साधक दशेतून परिपूर्ण झालेला सिद्ध होतो. म्हणून हिंदू जी म्हणतो ना, तर भगवद्गीतेचा आणि आजही आपण ग्रंथ म्हणून हिंदूला भगवद्गीतेची, मुस्लिमांना कुराणाची, ख्रिश्चनाला बायबलची शपथ देतो. त्यांचे धर्मग्रंथ आहेत ते. पण त्या धर्मग्रंथाचा कर्ता आहे. तसा भगवद्गीतेचा भगवान म्हणतो मी करता नाही. हे ज्यानं विश्व निर्माण केलं, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या, त्या परमात्म्याचा आदेश होता. आणि मला हे तुला सांगायचं होतं. म्हणून मोहाच्या आवरणाखाली ज्यावेळेस तू गेलास आणि तुला कळालं की माझं चुकतंय, मी कर्तव्य करण्याकरता आलो, साहजिकच आहे. धनुष्यबाण घेऊन रथामध्ये येऊन सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, हे अच्युता परमात्म्या दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा कर. मला कोणाबरोबर लढायचं, माझे वैरी कोण आहे ते मला कळाले पाहिजे. मग हे वैरी कळण्याकरता म्हणून भगवंतानं दोन्ही सैन्याच्या मध्ये उभं केलं. जर दुर्योधन, दुशासन, शकुनी यांच्यासमोर उभं केलं असतं तर अर्जुनानं युद्धाला सुरुवात केली असती. पण भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशांच महीक्षिताम, भीष्म आणि द्रोण ज्यांचा हात धरून मी युद्ध शिकलो ते द्रोणाचार्य, हे गुरु, हे पूजनीय आम्हा नेमाचे, पूजार हो अरिसूदन, हे आमचे पूजनीय आहेत, यांच्यावर मी शस्त्र करू. जेथीचे कृपा लाही जे वरू, तेथेच मने व्यभिचारू, तरी मी काय भस्मासूर. अर्जुन म्हणे. अर्जुनाला पापाची भीती वाटत होती. आणि ज्यावेळेस मनुष्य पापाला भीतो त्यावेळेस पाप करू शकत नाही. आजकाल समाज पापाला भीतच नाही. काय करेत, काहीही केलं तर काही होत नाही ना. वाईट वागून सुद्धा काही होत नाही. मग वाईट वागा, म्हणायला येईल तसं वागा. परांच खाणी व्यत्रण स्वयंभू, खालारा धावे पाणी. प्रत्येक इंद्रियाचा रोख विषयाकडेच आहे. त्याच्यामुळं अधोगतीला जाते आणि त्यांना पुन्हा कळतं आपल्याला दुःख का होतं, ते आपल्या कर्माचे फळं. पण कधी उशीर होऊन जातो. अर्जुनाला उशीर झाला नाही. अर्जुन वेळीच सावध झाला आणि म्हणून गुंतलो होतो नेनतपणे, सावध झालो अर्जुनपणे. मी कोण आहे, कशा करता आलो हे भगवंता मला समजावून सांगितलंस. आता करिष्ये वचनम तव. ही भावना प्रत्येक व्यक्ती मोहामध्ये गुरफटला आहे, अर्जुनच आहे. आणि त्याला समजावून सांगणारी भगवद्गीता भगवंत आहे. ही
प्रत्येकाला हिंदू भगवद्गीतेचं आचरण केल्याशिवाय, अर्थासहित पाहिल्याशिवाय स्वतःची चूक लक्षात येत नाही. भगवद्गीता हा प्रत्येक जणाचा आरसा आहे. मग कर्म, उपासना, ज्ञान आणि ज्ञानोत्तर प्रेम, लक्षणा, भक्ती. ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा. ज्ञान एकटे येत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाची झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. ज्याला ज्ञान झालंय त्याला दोन प्रकारची भीती आहे, आणि ज्याला अज्ञानच आहे फक्त कळत नाही एवढंच. महाराज, तुम्ही ते चांगदेव आणि मुक्ताईचा एक अनुभव मला सांगितला होता ज्ञानाबद्दलचा. हा, तो एक खूप मला वाटतं मस्त नाही, राहील या खूप- सगळ्या खूप युवकांना सुंदर. ऐकण्यासाठी. हो. जसं आपण मॅडम युवकांना हिंदुत्व युवकांसाठी आणि आजकालच्या जगामध्ये कसं वापरावं भगवद्गीता, महाराजांचा संपर्क आल्यानंतर मला यांच्यात अगाध ज्ञान खूप जाणवलं. परदेशात राहिलो, तिथेही काही गोष्टी जवळून बघितलेल्या असल्यामुळे मला वाटतं महाराजांनी तो जर एक किस्सा आता सांगितला ज्ञानाबद्दलचा, चांगदेव आणि मुक्ताईंचा, तर खूप छान वाटेल. ज्या वेळेस चांगदेव हं. हे समाधीस्थ असायचे, समाधी कालामध्ये यम नेण्याकरता आल्यावर, समाधीस्थ झाल्यावर यम नेऊ शकायचं नाही समाधी अवस्थेमध्ये. समान कालामध्ये जागृती अवस्थेमध्ये जागृतीपणा, स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न, स्वप्नातून जाग झाल्यावर स्वप्न खोटं, पण अध्यात्म विद्येमध्ये पूर्ण तयार झाल्यावर ही आपली जागृती खोटी. आज जे दिसतं ते सुद्धा खोटं. जे जे देखणे सकळ ते स्वप्नेचे मृगजळ. मृगजळही खोटं आणि स्वप्नही खोटं. खोट्यातलं खोटा म्हणजे हा संसार. आपण जन्मतो न जायते म्रियते वा कदाचित. मग ते समाधीतून उत्थान पावले की त्यांच्या डोळ्यामध्ये अमृतत्व निर्माण व्हायचं. आणि म्हणून मेलेले माणसं असे समोर टाकायचे लोक, 2-2, 3-3 दिवस, 4-4 दिवस समाधी उत्थान पावल्यावर समाधीतून यायचे आणि सगळ्याकडे अमृतमय दृष्टीनं बघितल्याबरोबर सगळे जिवंत व्हायचे, निघून जायचे. मग हे नेवाशाहून मंडळी येत असताना निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सहित ज्ञानोबा राया, तिथं मेले माणूस जिथं उठविल, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्या सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला ही सती निघालेली, हिरवा चोळा, हिरवी चोळी, महाराज मळवट भरलेला, तिच्या वरच्या ड्रेस करी पाहून आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्य होती. तिनं रडायला सुरुवात केली, माझा नवरा मरण पावलेला आहे आणि मी सती चालली, तुम्ही मला अखंड सौभाग्य होती आशीर्वाद. ज्ञानोबारायची शब्दशक्ती कशी आहे? माझ्या सत्यवादाचे तप, 12 वर्षाचं एक तप, तुम्ही कसल्याच प्रकारे खोटं बोलू नका, तुम्ही बोलल ते खरं होतं. ही तपसामर्थ्य शक्ती. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. मग मी कधीच आतापर्यंत कल्पपर्यंत मी खोटं बोललेलं नसल्यामुळं ही सती जाती, नवरा मेलाय ना, गेले, उठा सच्चिदानंद बाबा, आपल्याला ज्ञानेश्वरीला यायचे असं म्हणल्यावर ते उठून बसले. ही बातमी ज्यावेळेस चांगदेवांना कळाली, चांगदेवानी पत्र लिहायला सुरुवात केली. पण चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं, ही पंचायत आली. आपल्यापेक्षा वडीलधारी असते, अधिकार संपन्न असते, त्यांना तीर्थरूप देतो. आपल्यापेक्षा लहान असतील त्यांना चिरंजीव लिहितो. वयानं लहान आहेत, अनुभवानं पराक्रमानं मोठे आहेत, म्हणून काहीच लिहिलं नाही आणि कोरा कागद पाठवून दिला. हे कळालं कधी? ज्यावेळेस चांगदेव महाराज समाधीतून उत्थापन होतील आणि हे मडे उठून जातील. म्हणून मुक्ताबाईने विचारलं, दादा हे मडे घेऊन अंत्यविधी करण्यापेक्षा हे का बसलेत? म्हणले, चांगदेव महाराजांच्या दृष्टीला पडल्यावर आम्ही उठणार, पुन्हा जिवंत होणार. हे सृष्टीचं तर अलौकिक आहे म्हणले. तेवढी वाट बघायची कशाला? म्हणून मेलेलं कुत्र होतं ते धरलं. उठा रे बाबा म्हणले मुक्ताबाई, आणि सगळे उठले. ते कुत्र सुद्धा मेलेलं पुन्हा जिवंत होऊन पळालं. मडे उठवले. चांगदेव महाराज उत्थापन समाधीतून झाल्यावर बघितलं, का रे म्हणले, कोणीच मेलं नाही का?
नाही म्हणे मरणारी जन्मणारी ही सृष्टी आहे. जन्म आणि मरण हे सृष्टीचा नियम आहे. हं. आणि त्याच्यामुळं आले होते. पण एक मुलगी होती 7 वर्षाची, 2-3 भाऊ होते तिचे संन्यास ग्रहण केलेले. आणि त्यांनी उठ म्हणल्याबरोबर उठले सगळे म्हणले आणि गेले. कोण आहेत? मग पत्र लिहायचं, हं. की एवढा चमत्कार करणार त्यांना पत्र लिहायचं. पत्रात चिरंजीवही लिहू शकले नाहीत, तीर्थरूप लिहू शकले नाहीत, पत्र कोरच पाठवलं. ही मंडळी आळंदीमध्ये बसलेली होती दासघाशीत झोपडीच्या पुढे. निवृत्तीनाथानं पत्र पाहिलं, काहीच लिहिलेलं नसल्यामुळं ते ज्ञानोबारायच्या हातात दिलं. ज्ञानोबारायनं बघितलं, लिहिलंच नाही, एकही अक्षर नाही, काहीच निरोप नसताना कोरा कागद. सोपान काकानं मुक्ताईकडे दिलं. मुक्ताबाईनं सांगितलं, हं. 1400 वर्ष जगला पण चांग्या कोराच राहिला. हे शब्द शिष्याने चांगदेवाला सांगितले. हं, हं. किंवा असं असं एवढी ती मुलगी म्हणली. मग भेटायला जायचं. पण कसं आहे, काहीतरी रिद्धी-सिद्धीचा गर्व येतोच माणसाला. हं, हं. म्हणून वाघावर बसून आकाशमार्गानं नागाचा चाबूक घेऊन हं. आकाशमार्गानं निघाले. 1400 शिष्य त्यांचे पायी निघाले. समोरून येत आहेत कळाल्यावर ज्ञानोबाराय म्हणले, एवढा 1400 वर्ष जगलेला साधू येतोय, आपण सामोरे गेलं पाहिजे. ते चेतनावर सत्ता दाखवतात, आपण जडावर दाखवू. हं. म्हणून भिंतीला म्हणले, हं. चल बाई, चांगदेवाला सामोरं जायचंय. भिंत चालायला सुरुवात केली. इथं आमचे संत महात्मे म्हणतात, ज्ञानोबारायचं बोलणं खरं करण्याकरता ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. स्वतः देवाला ते बोलणं खरं करण्याकरता ओढावं लागली. देवानं अकर्तुम करता शक्ती म्हणजे त्यांनी न करता ती भिंत चालू लागली. अरे बापरे म्हणले, भिंत जर चालती, चालविली जड भिंती. मग आपण सत्य जर बोलू लागलो तर भिंत चालायला पाहिजे, मडं उठायला पाहिजे. आपण सत्य बोलतच नाही. म्हणून कुठं ना कुठं तरी आपली कमतरता होते. आपण असत्य वचनामुळं जिभेला दोष लागतात. अटुवेग, विंदान, उपहास, प्रतारण, छळण किंवा अपेयपान, अभक्षभक्षण, असत्य वचन, आणि त्याचा परिणाम जीभ विठाळल्या जाते. मग चालू गाडी बंद पडते आपण खोटं बोलल्यामुळं. त्यांनी भिंत जड चालवली. आपलं दुरुस्त झालेलं दवाखान्यातून आलेलं माणूस, काही काळजी करू नका, आता तुम्हाला धोका नाही म्हणल्याबरोबर ते मरतं. का? यातून जन्मभर खोटं बोललेलं आहे, म्हणजे बोलल ते खरं होऊ शकत नाही. मग समोर आले लोटांगणी चांगदेव. 1400 वर्षाचे चांगदेव शरण आले. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, रिद्धी सिद्धीवाल्याला मी सांभाळीत नाही, कारण ते शंकराचा अवतार होते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला. दोघांची सेवा घडण्याकरता ब्रह्मदेवानं सोपानराव काकाचं रूप घेतलं, अवतार घेतला. आणि आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई असल्यामुळं ते म्हणजे मुक्ताबाईनं आशीर्वाद द्यावा. मग 1400 वर्षाच्या चांगदेवांना उपदेश मुक्ताईनं केला 7 वर्षाच्या. आणि त्यावेळेस चांगदेव महाराजांचे उद्गार आहेत, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी यांचा शिष्य आणि यांचा गुरुपुत्र झालो. मला आज रिद्धिसिद्धीपेक्षाही समाधान वाटलं. म्हणून आमच्या संत महात्म्यानं रिद्धिसिद्धीला दूर ठेवलंय. नको रिद्धिसिद्धी. का? चरण सेवा दे, नामचिंतनाची भक्तीची सेवा दे. नामस्मरणाशिवाय, नामचिंतनाशिवाय दुसरं साधन फळ देत नाही कलियुगामध्ये. करते अध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारी परिचर्या कलौतद हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, म्हणून ते घडलं. असा हा हिंदू धर्माचा वेदाचा, वेद अपौरुष आहेत, कोणी निर्माण केलेले नाहीत.
जयाच्या निष्माशी जन्म झाले वेदराशी. ब्रह्मदेवाला 4 वेद देऊन सृष्टी निर्माण करण्याकरता रजोगुणात्मक ब्रह्मदेव, तमोगुणात्मक भगवान शिवशंकर आणि सत्वगुणाचा महाविष्णू म्हणून तिन्ही देव, मी विनोदानं म्हणत असतो, तिन्ही देव जैसे परभणीचे ठसे. परभणीच का? परभणी नामदेवरायाचं जन्मस्थळ आहे. परभणी जिल्हा, नरसी नामदेव हे नामदेवरायाचं मूळ वतनदारीचं गाव. ते पंढरपुरात आले, दामाशेटीन गोनाई, आणि मग पंढरपुरातच त्यांनी 14 जणांनी त्रयोदशीला समाधी घेतली तिथं भगवंताच्या पायाजवळ. ते नामदेवरायाची दासी जनाबाई ही गंगाखेडची. आणि असे संत महात्मे. परभणी जिल्हा भजनाचा जिल्हा म्हणून विनोदानं म्हणत असतो. आमचे लिंबेकर शास्त्री म्हणत असतात, जगात जर्मनी आणि भारतात परभणी. कारण सगळं ज्ञान विद्या तिथूनच सगळ्या जगाला. रंगनाथ गुरुजी परभणीकर हे परभणीचे मूळ, आणि त्याच्यामुळं सगळे संत महात्म्यांचे अवतार. महाराजांनी हे म्हणण्यामागचा उद्देश अभंग वेगळा आहे, पण आम्ही दोघे मी परभणीचे. खरं तर त्याच मुद्द्यावरती येणार होते की आपल्यासोबत असणारे पाहुणे सुद्धा परभणीकर आहेत आणि मराठवाड्याचे सुपुत्र आहेत दोघंही जण. ओखळी हे माझं गाव आहे. हा. आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये 4था आणि 5वा नंबर माऊलीच्या रथामागचा ओखळीकराच्या दिंडीचा 128 वर्षाची परंपरा आहे. माझी 8वी पिढी आहे कीर्तनकाराची. आपल्या सोबत समीर दादा सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. खरं तर परदेशातनं आलेले आहेत, परदेशामधनं शिक्षण घेऊन परत आलेले आहेत, आणि त्यांनी मगाशी बोलता बोलता एक महत्त्वाचा फार मुद्दा सांगितला, आणि तो असा होता की अनेक वर्षांपासून ते सुद्धा भगवद्गीतेचा अभ्यास करतायत. एखाद्या तरुणाला भगवद्गीतेबद्दल आकर्षण वाटणं आणि त्यांनी त्याच्या अभ्यासामध्ये उतरणं, काय यामागचं कारण होतं? कसे भगवद्गीतेकडे आकर्षित झालात आणि त्यातनं काय मिळालं? मी परभणीमध्ये लहानाचा जेव्हा मोठा झालो त्यावेळेस आमचे वडील महाराष्ट्राचे एक गाजलेले नेतृत्व, राजकीय नेतृत्व होते, गणेशराव दुधगावकर. ते त्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री असताना, दुधगावकर साहेबांनी मंत्री असताना बजाज कंपनी तिथे यावी याकरिता प्रमुख भूमिका निभावली. त्यामुळे खूप मोठा बदल संभाजीनगरमध्ये आज घडून आलाय, मराठवाड्यात सुद्धा झालाय. मला गर्व वाटतो सांगायला की राजकीय गोष्टी म्हणल्या की आजकाल खूप लोकांना वीट आल्यासारखं लोकांचं मत झालंय. कारण मागच्या 5 वर्षात आपण सगळ्याच पक्षांचे सरकार बघितलेत, सगळीकडे मिक्स होताना पाहिलेले आहेत. आणि हे काही त्या काळातली म्हणजे त्या काळातली जी पिढी राजकारण करण्याचे प्रयत्न करायची, विकासाचे राजकारण करायचा प्रयत्न करायची, तो डिफरन्स आजच्या पिढीला खूप जाणवतो. निश्चितच. आणि त्यावेळेस वडील खूप गाजलेले मंत्री. त्यावेळेस त्यांनी हाजिरा गॅस लाईन प्रकल्प आहे सुरत गुजरात पासनं उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ते ओडिसा पूर्व भारतापर्यंत, म्हणजे मध्य भारतातला एक सगळ्यात मोठा प्रकल्प जो गणला जाऊ शकतो असा तो एक मोठा विकास प्रकल्प पण 1990च्या दरम्यान दुधगावकर साहेबांनी मंजूर करून घेतला. आणि हे वडील राज्य गाजवत होते, मी छोटा होतो, पण तेव्हा छत्रपती शिवरायांनी माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव त्यांच्या कर्तृत्वाने पाडला. मी 4थीला असताना पुस्तक होतं आपल्याला आठवत असेल इतिहासाचं. त्यामुळे ते छत्रपती शिवरायांचं मनामध्ये विचार होते की यांनी खूप काहीतरी केलं, आपल्याकडूनही थोडंसं काहीतरी व्हावं लोकांसाठी, असं पण देवाकडे प्रार्थना करायला लागलो छत्रपतींमुळे. वडील गाजलेले होते आणि नंतर मग शिकत शेवटी अमेरिकेत गेलो. तर तिथे जेव्हा जाणवलं की अमेरिकेतली अर्थव्यवस्था खराब आहे, सामाजिक व्यवस्था खराब आहे, आणि एकदम फार फार म्हणजे आज जसं इलेक्शनचे जे आता राष्ट्राध्यक्ष झाले डोनाल्ड ट्रम्प, ते 4 वर्ष झाले नंतर त्यांना असं म्हणतात की खोटे मतदान मोजणी करून हरवलं गेलं त्यांना पुन्हा परत 4 वर्ष ते आज खूप मोठ्या मताधिक्याने अमेरिकेत निवडून आले. त्यांचे मुद्दे तेच होते की हे फालतू देश झालाय आपला, 300 वर्ष झाले स्वतंत्र होऊन, पण याच्यामध्ये काहीही चांगलं नाहीये. आपण कोणाला कर्ज किती देतो, व्याज किती भरतो कोणाला, हे कोणाला माहिती नाहीये, आणि हे कोण कंट्रोल करतं, याच्यामध्ये नेमकं अडचणी खूप साऱ्या झालेल्या आहेत. तिथे ऍक्च्युली आपण मॅडम आपल्या घरात एखादं लहान बाळ असतं ना, कधी कधी आपण मुलाला म्हणतो, अरे काय ते मुलीसारखं वागतोय रे,
तर सध्या अमेरिकेमध्ये असं कल्चर झालंय की आई वडील ठरवतायत की हा मुलगा नाहीये, हा मुलगी आहे म्हणे, आणि मग त्याचं महाराज सेक्स चेंज पण करून घेत आहेत. अरे बापरे. काही अच्छा. जण मग असं करतायत अमेरिकेमध्ये की मला म्हणे बाईसारखं वाटते महाराज, हम्म. आणि म्हणून मग माणसं बायांच्या खेळामध्ये जाऊन बॉक्सिंगची चॅम्पियनशिप जिंकणारच ना. महिलेसोबत माणूस कसा बॉक्सिंग मध्ये टिकणार महाराज? ही जी गलिच्छ पद्धत झाली अमेरिकेमधली, त्यांना त्यांच्याबद्दल सांगत सांगत आज ते राष्ट्राध्यक्ष झालेत. मला सांगण्याचा मुद्दा काय, 2000 सालाच्या काळामध्ये तिथे असताना मला हे जाणवत होते खूप फालतूपणा आहे देशामध्ये, आणि तिथे वेळ घालवण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या भारतात येऊन हिंदुत्व आपलं जे आहे त्याच लोकांना जास्ती मदत करावी. आणि तिथे काही अडचणी पण आल्या होत्या अमेरिकेमध्ये, त्यामुळं भगवद्गीता हातामध्ये घेतली. अमेरिकेत जे विद्यार्थी म्हणून जगत असताना तुम्हाला खूप काही सोयी सुविधा नसतात, आणि अजून काही भावनिक अडचणी यायला लागल्या होत्या. तर ते जाणवलं की बाबा याचं उत्तर शोधलं पाहिजे, की लहानपणीपासून निर्व्यसनी आहे, वाईट केलेलं नाही, वडील पण चांगले. महाराज जसं म्हणाले तसं वेळापूरचा ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचा अभिषेकाचा सन्मान आषाढी वारीमध्ये अनेक पिढ्यांपासून दुधगावकरांना आहे, आणि तो खूप खास सन्मान आहे. एकेच ठिकाणी फक्त अभिषेक होतो ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा, तो सन्मान दुधगावकरांकडे आहे. आध्यात्मिक परंपरा पण आहे. मला का त्रास होतो मी इतकं चांगलं आयुष्यभर वागून सुद्धा, म्हणून भगवद्गीता हातात घेतली. अच्छा. आणि मग अमेरिकेचं जे काही कल्चर आहे त्याच्या एक्झॅक्ट म्हणजे हे आपल्या भगवद्गीतेतल्या शिकवणीचे एक्झॅक्ट उलट अमेरिकेत वागतात लोक. आणि मग जर अमेरिकेची बर्बादी झाली तर मला इथे श्रोत्यांना पण तुमच्या सांगावंसं वाटेल की खूप काही आधुनिक गोष्टी किंवा फारच आम्ही प्रगत वगैरे वगैरे अशा काही फार गोष्टी शहाणपणा फार करण्याच्या मागे लागू नये. आपला आध्यात्मिक इतिहास समजून घ्यावा. आपलं हिंदुस्थानामध्ये भारतीयांमध्ये जी काही खास गोष्टी आहेत त्या समजून घेऊन आपण वागलं तरच आपलं काहीतरी चांगलं होईल. नाही तर मी जसं अमेरिकेत म्हणालो, महाराज किंवा मॅडम तुम्ही जाणता, माहिती नसेल तुम्हाला कदाचित, पण कॅलिफोर्नियामध्ये आत्ता एक कायदा बदललाय की $1000 पर्यंत जर तुम्ही चोरी केली, तिथे बोर्ड लावलेत मॅडम फुटपाथवर, चोरी फक्त $950 पर्यंत करा. वा. अरे बापरे. $950 पर्यंत चोरी असेल तर तुम्हाला माफ आहे. जातात ते सगळं दुकानात जाऊन उचलून घेऊन जातात, निघून जातात लोक. बापरे. आणि असा कायदा आत्ता बदलण्यात आलेला आहे की नाही अलाउड आता चोरी, आणि आता लोकांना पकडायला लागलेली आहेत. सो हे काय, कोणता देश आहे, कोणतं कल्चर आहे, कोणतं महासत्ता आहे ही आर्थिक महासत्ता. त्यामुळे मग श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केला, खूप काही पुढे गोष्टी शिकत गेलो, आणि मला गर्व आहे. मी महाराजांचे पण आशीर्वाद आहेत मला खूप. महाराज ज्ञानी आहेत, त्यांना खूप मोठा अनुभव आहे. 8 पिढ्या म्हणजे काही गंमत नाही. 8 पिढ्यांची त्यांची परंपरा आहे त्यांच्या फडाची. आणि मला जाणवलं की मी पण आयुष्यभर चांगलं जगत राहिलो. राजकारणात जरी काम करतोय, मराठा आंदोलनात पण अग्रेसर होतो, आणि उद्योग क्षेत्राचं पण राज्यभराचं नेतृत्व म्हणून काम केलेलं आहे. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही मंजूर करून घेण्यामध्ये पूर्ण राज्याच्या राजकारण्यांपैकी जर कोणाचा सहभाग असेल तर तो फक्त गणेशराव दुधगावकरांचा मुलगा समीर दुधगावकरचा आहे. ते उद्योजक नेतृत्व होतं. आम्ही सगळे मिळून गेलो. फडणवीस मुख्यमंत्री होते. 2015च्या बजेटमध्ये आम्ही ती अनाऊन्स करून घेतली. पूर्ण सगळ्या राज्याला दिली नाही शेतकऱ्यांना महाराज, त्याचं वाईट वाटतं. 9 वर्ष लांबवली गेली ती. पण मी याचं श्रेय सगळं श्रीमद भगवद्गीतेला देईल, या अभ्यासाला देईल, की असं काय वागलो मी की जेणेकरून मी योग्य ठिकाणी योग्य वेळी होतो. आणि इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांचा 20 वर्ष त्रास वाचणारी जी योजना आली आहे त्याच्यात समीर दुधगावकरचा खारीचा वाटा आहे. आणि हे मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकलो याची. तर आणि महाराजांचं तुम्ही मॅडम लक्षात नसेल आपल्या, पण माहिती पण नसेल, पण महाराजांनी त्यांची पूर्ण प्रॉपर्टी त्यांची सगळी दान दिली आहे वारकरी शिक्षण संस्थेकरता, जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या उन्नतीसाठी, पुढच्या येणाऱ्या पिढींसाठी. त्यामुळे महाराजांचं पण वेगळे पण खूप खास आहे की त्यांनी असं केलंय. आणि भगवद्गीतेचा अभ्यास करतानाही मला जाणवलं याचं महत्व. म्हणून म्हणजे मी पण आपण भगवद्गीतेवर खरं तर बोलतोय, मला एका श्लोकाची आठवण झाली आणि आपण थोडंसं त्याकडे वळूया. नक्की. नुकतीच ही वक्तृत्व स्पर्धा जी आहे ती पार पडली, आणि भगवद्गीतेमधला 18वा अध्याय जो आहे त्यामधला एक 66वा श्लोक आहे. अर्थात महाराजांना माझ्यापेक्षा खूप त्यातलं माहिती आहे, पण त्याचा अर्थ जो मला माहिती आहे तो असा: सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि मला म्हणजे देवाला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू दुःखी होऊ नकोस. म्हणजे एखाद्या श्लोकामध्ये तू धर्माचा त्याग कर असं जे म्हटलेलं आहे, नेमका महाराज या मागचा अर्थ आपण काय घ्यायचा आणि कसं त्याकडे बघायचं? ज्यावेळेस अर्जुनाला मोह झाला की मी हा धर्म आचरण करतो, आता जसं समीर भाऊ म्हणले, मी एवढं धर्मानं वागत असताना मला त्रास का व्हावा,
सोन्याचीच परीक्षा असते, खापराची परीक्षा नसते. सोन्याची किंमत वाढते तुमच्यासाठी परीक्षेशिवाय किंमत वाढत नाही. हम्म, हम्म. आणि आजकाल तर परीक्षा न घेता पुढे ढकलायची पद्धत निघाली, कॉपी करायची पद्धत निघाली. योगायोगानं सर्व धर्म या शब्दाचा अर्थ मनाचे धर्म, इंद्रियाचे धर्म, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय पंच इंद्रियाचे आणि अंतकरण चतुष्टयामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार यांना सगळ्याला धरून जी वृत्ती असते त्या वृत्तीचा काय धर्म आहे. इंद्रियाद्वारे जसं प्रत्येक इंद्रियाला एक एक त्याचं ज्ञान दिलंय, त्याचा धर्म कोणता. डोळ्याचा धर्म आहे रूपाचा सुजान डोळा. डोळा फक्त पाहू शकतो, त्याला सुगंध दुर्गंध येत नाही. कान फक्त ऐकू शकतात, नाक फक्त सुगंध दुर्गंधाचा अनुभव घेऊ शकतो. कान ऐकत असताना त्याला जिभेचं काम करता येत नाही. काय माऊलीनं सुंदर उदाहरण दिले. करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी, फुले अनुनी तुरुंबावी डोळा केवी, रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणीची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. म्हणून सर्व धर्माचा इंद्रियद्वारे वृत्तीसहित मनासहित मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून बाकीच्याला सांगितलं नाही धर्म. कोणता धर्म. निज धर्म हा चोखडा. मग निज धर्म ज्यावेळेस डोळा रूपच फक्त पाहू शकतो, मग डोळ्यानं रूप कोणतं पाहावं. सुरेख रूप पाहायचंय ना, चांगल्या रूपाकडे बघतो मनुष्य. वाईट रूप असेल तर तिथं तिरस्कार निर्माण होतो. मग रूपातच आपला आणि परका. हा मुलगा माझा म्हणल्यानंतर त्याला वेगळ्या भावनेतून पाहतो, दुसऱ्याचा मुलगा म्हणल्यानंतर त्याला वेगळ्या भावनेतून पाहतो. हे डोळ्यामधले भेद, कानामधले भेद आपल्या माणसानं सांगितल्यावर पटतं, दुसऱ्यानं सांगितल्यावर पटत नाही. म्हणून मोबाईलमध्ये विनोद येतो. मोटरसायकल चालू जावला का आकाशवाणी झाली, कोणी दिसलं नाही, चालवू नको, पुढे अपघात होईल. उतरतो तो, एस टीमध्ये बसतो, बसू नको एस टीमध्ये, तिकीट काढलेलं असलं तर खाली उतर, या एस टीचा अपघात होईल. लगेच एस टीचा अपघात झालेला कळतो. म्हणले मी याच गाडीमध्ये बसलो होतो आणि आपल्याला कल्पना नसेल, नेवाशाजवळ आल्यावर जी गाडी संभाजीनगरहून नगरकडे जाऊ लागली, अहिल्यानगरकडे, त्या गाडीत बसलेलो मी. नगरचं तिकीट काढलेलं, पण नेवाशाजवळ आल्यावर माझ्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपली पीटी दुरुस्त करायला टाकली. हार्मोनियम, माझ्या भागवताला हार्मोनियम वाजवणारे जे होते त्यांनी सांगितलं. मी गाडीतून उतरलो, हार्मोनियमच्या दुकानी गेलो. ते म्हणले 2 तास बसावं लागेल, पेटी दुरुस्त करायची चालू आहे. मी बसलो गप्पा मारे तिथं. आणि त्यानंतर एक माणूस घाबरून आला. म्हणले कळालं का, ही गाडी जी गेली होती पुढे तिचा रॉड तुटला आणि ती गाडीला आग लागली आणि गाडी डोअरच्या बाजूनं पालथी पडल्यामुळं बाहेर कोणाला निघता आलं नाही. 31 माणसं त्याच्यात जळून खाक झाले. फक्त मागच्या दारानं 4 माणसं उतरले, त्यांना पडल्यामुळं कोणाचा पाय मोडला, कोणाचा हात मोडला, पण ते वाचले. आणि 31 मध्ये जळून. ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मी विचार केला, आयुष्य ते जिने हे पुढे की गा. माऊलीनं सांगितलं ज्याचं आयुष्य संपलंय तो कसाही मरतो, आणि ज्याचं आयुष्य संपलं नाही त्याला जगावंच लागतं. माझं आयुष्य संपलं नसल्यामुळं मला खाली होणारा सारखी ठाके बुद्धी. तसं कर्मण की गती न्यारी क्या करेगी बुद्धी विचार. सगळ्याला कळतंय, कोण म्हणतंय. सर्व धर्माचा त्याग करणं. जिभेला वाईट खावं वाटतं, वाईट प्यावं वाटतं, डोळ्याला वाईट बघावं वाटतं, कानाला वाईट ऐकावं वाटतं. अभंग ऐकलं नाही, कीर्तनी बैसता निद्री नागविले, मन माझे गुंतले विषय सुखे. त्या मनाला फक्त सांगणं आवश्यक आहे. मना एक करी म्हणी मी जाईन पंढरी. जसं आमच्या समीर भाऊला अमेरिकेत ऐश्वर्य संपन्न, आज सगळीकडे अमेरिकेचं नाव येते, काही
किती किती हम्म. वैभवशाली विषय भोगण्याकरता, पण तिथं त्यांना करमलं नाही. भगवद्गीतेनं ओढीत आणलं इथपर्यंत. कारण त्या भगवद्गीतेनं सांगितलंय, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची निबापे. शरीरे बाह्यमळ क्षाळे, शरीरानं केलेलं पाप तीर्थयात्रेमध्ये जाऊन शुद्ध होता येते, पण मनानं केलेलं पाप तीर्थयात्रा शुद्ध करू शकत नाही. म्हणून सांगितले मनाला देवाच्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. वा. नुसतं तोंडानं डोळ्यानं पाहिलं देवाचं रूप, किती वेळ पाहू शकतो? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. पण तितकंच नाही, डोळा तिकडं थांबत नाही, डोळा वेगळीकडेच. हा, मग फक्त माऊलीच का म्हणू शकले, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले ओ साजनी. डोळ्यानं रूप पहा असं नाही त्याचा अर्थ, आपण गैरसमज करून घेतो अर्थाचा. लोचनी, लोचन शब्दाची सप्तमी विभक्ती आतमध्ये माजारी भीतरी ठाई ठाई, डोळ्यामध्ये रूप पहा. कारण रूपाचा सुजान डोळा असल्यामुळं तुम्ही डोळ्यात जर विठ्ठलाचं रूप पाहिलं तर मग सुख होतं. नाही तर वाईट गोष्टी पाहिल्यावर का सुख होत नाही? कोणतंही आहे ना, जे जे दृष्टी दिसते ते देवाचं रूप आहे ना. आजकालची नवी पिढी खूप वाईट गोष्टी बघते महाराज. सोशल मीडियामुळे तर अजून सोपं झालं. नाही नाही, आजही आपल्याला लहान लेकराला सुद्धा मोबाईल दिल्याशिवाय ते राहत नाही. मोबाईल खेळायला पाहिजे. म्हणूनच तुमच्या मनाला, तुमच्या इंद्रियाला डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, मनात येथे धाव घे रहा विठोबाचे पायी, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हा, मग हे जसं सांगितलंय तसं वाचा बोलू वेद नितीन करू संती केले ते. आपण बोलतो वेगळं, वागतो वेगळं, वागण्यामध्ये आचरणामध्ये. म्हणून आमच्या गुरुजीचं म्हणणं, चरण त्याचे धरा ज्याचं आचरण चांगलं आहे. वा. त्याच्या बोलणं खरंय, चांगलं खरंय. असेल. एखादा नट असं बोलतो की मनाला असं धरून ठेवतो, मनाला वाटतं किती सुंदर त्याचा अभिनय, पण कार्यक्रम संपल्यानंतर आम्हीच हसत हसत बोलतो, आज कसं रडून दाखवलं, आज कसं हसून दाखवलं. हे मत नाही. संतांचं मत आहे तुम्ही त्याच्यात रममान व्हा. हम्म. आणि म्हणून देवाच्या स्वरूपाशी, धर्माशी रममान, धर्माची तो मूर्ती आहे ना, मग तिथं रममान होत असताना तुमच्या इंद्रियाचे धर्म ही सोडून द्या. सर्व धर्मान याचा अर्थ जे शास्त्रानं सांगितले, वेदानं सांगितले, कर्माचे धर्म, योगाचे धर्म, ज्ञानाचे धर्म, भक्तीचे धर्म, हे सोडायला सांगितलं नाही. इंद्रियाचे धर्म सोडा आणि इंद्रियाला परमात्म्याकडे लावा. मामेकम शरणम व्रज, एक मलाच शरणी चकारात. दुसरीकडे कोणालाही शरण गेला तर मी सांभाळू शकत नाही, तुझ्या कर्माचे फळं तू भोग. फक्त तू मलाच जर शरण आलास, जसं सुवर्णमणी सोनिया काय एक कल्लोळ पानिया, तैसा मज धनंजय शरण येतो. पाण्याच्या लाटा पाण्याला सोडून राहू शकत नाहीत, सोन्याचा दागिना सोन्याला सोडून राहू शकत नाही. तसा मी देवाशिवाय राहू शकत नाही, असं ज्यावेळेस अनन्य भावनेने शरण, अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अन्य आश्रय देवच, तो मज व्हावा, तो मज. जसं पाण्यातून मासोळी काढली, मासा थोडा वेळ जिवंत राहील, एक क्षणभर, 1 मिनिट 2 मिनिट, पण मासोळी जीवना जिती जे संगे मत्स्या मरण त्या वेगळे. जळचरा जळ सांडेन तत्क्षणी मरण मांडे. तसा देवाला सोडून माणूस जगू शकत नाही. या भूमिकेवर गेल्यावर देव त्याची सगळी जबाबदारी घेतो. हे तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य मत्पराहा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते. त्याला म्हणतात अनन्य भावनेनं शरण येणं. आणि अनन्य भावनेनं शरण येण्याकरता अन्य आश्रयाचा त्याग केल्याशिवाय अनन्य भावना निर्माण होत नाही. म्हणून जसा लहानपणी मुलगा आईशिवाय राहू शकत नाही, आई बाबा बदलत जातो,
पत्नीच्या वेळेस मग पत्नी, हम्म. पत्नी गेली की पुन्हा मुलं, मुलं गेली की नातू, धन. मग कोणी ना कोणीतरी वित्तेशना, दारेशना, लोकेशना, लोकांनी मला मानावं, हे सुद्धा बंधनच आहे. पत्नीच्या सुखानं मी सुखी होतो, हे बंधनच आहे. धनाच्या सुखानं मी सुखी होतो, म्हणून हे बंधन आहे. हे ज्यावेळेस बस नावडे जन धन माता पिता, इथं आता पुष्कळ जणांना होईल मातृदेव भव पितृदेव म्हणत असताना नावडे जनधन का म्हणत नाही? जे आई हम्म. मुलांच्या हिताचा विचार करत नाही ती आई नको. जे वडील मुलांच्या हिताचा विचार करत नाही ते वडील नको. ना मानावे ऐसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरेल. महाराज आमच्या संत महात्म्यानं ते इतक्या कोटीपर्यंत गेलेले आहेत. शेवटचं डोक न मानावे ऐसे गुरुचे वचन. मग कोणी गुरु, कोणी माय, कोणी बाप, यादीच दिली. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. भरतानं शेवटपर्यंत कैकईला दोष दिला. हम्म. त्या भरताच्या कैकईनं हट्ट धरला म्हणून राम गादीवर बसण्याच्या ऐवजी वनवासाला गेला. म्हणून आज त्रेतायुगापासून द्वापार युग झालं, कलियुग चालू आहे, कोणी कैकई नाव ठेवत नाही. रामायण घडलं तिच्यामुळं. पण आणखी एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की कैकईमुळं रामराज्य आलं. महाराज अजून एक मला जाणवलं, रावण मरू शकत नव्हता रामाशिवाय. हो. मग रामानं तिथं यावं आणि माझ्या कुळासहित माझा उद्धार करावा, या उच्च कोटीचा विचार रावणानं केला. हम्म. आप तरी ते की कोण बराई. स्वतः मुक्त होतो, स्वतः सुख भोगतो, पण इतरांचं दुःख. म्हणून रावण सर्वश्रेष्ठ भक्त होता, हो. 4 वेदाचा ज्ञाता होता. रावण भगवान श्री शंकराचा मानसपुत्र होता. म्हणून रामाने इथपर्यंत येण्याकरता कोणता विरोध? फक्त पत्नीचा विरोध शेवटपर्यंत मनुष्य विसरत नाही. म्हणून पत्नीचा झालेला अपमान पांडवांना सहन झाला नाही. कौरव सगळे मेले. कपिकुळ जसं तिकडं रामानं राक्षसाला मुक्त केले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. इकडं ज्या राम अवतारामध्ये वानरानं आणि अस्वलानं रामाची साथ केली युद्धामध्ये, हो, हो, हो. कोणी आलं नाही. मानव दानव देव कोणी आलं नाही. 33 कोटी देव रावणाच्या ताब्यात, मानव राक्षसाला भिनारे. आणि त्याच्यामुळं वानरन अस्वल आले. त्या वानरानं अस्वलांना कृष्ण अवतारामध्ये भगवंतानं सुख दिलं. आपलं हरिसुख फावले रे, गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकळा. हम्म. भगवंतानं त्यांनाच का दिलं? कोणी व्हारे अधिकारी त्याशी हरी देईल. राम अवतारामध्ये सेवा केली म्हणून कृष्ण अवतारामध्ये देण्याचा मिळालं अवतार. त्यांना. हा. तसं आज तुम्ही कष्ट घेतले, चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. आज तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पद मिळत नाही. आणि अनाधिकार पदावर बसला, त्या अधिकाराचा आणि त्या अनाधिकाराचा दोघाचेही पायमल्ली होते. दोघाच्याही महाराज किंमत राहत नाही. दोन्ही पद नाहीसे होतात. याच्याकरता योग्य पदावर योग्य माणूस बसला की योग्य हालचाल होते, योग्य फळ. योग्य प्रकारे पेरणी केली तर योग्य फळ पदरात पडतं. अगदी. महाराज आम्हाला जो प्रश्न पडतो की आजकाल समाजामध्ये जे वाईटपणा झालाय, वाईट फळं मिळत आहेत, मग याचा अर्थ असं म्हणावा का की बसलेले लोकांचे इरादे चांगले नाहीयेत? नाही नाही, त्याचं कारण आहे रजोगुण आणि तमोगुण. एक दुसऱ्याला दुःख दिल्यावर सुख मिळतं, त्याला रजोगुण म्हणतात. दुसरे दुःखी झाले तरी हरकत नाही, मला सुख मिळालं पाहिजे, हा रजोगुण आहे. हम्म. आणि दुसऱ्याला दुःख दिल्यावर मला सुख मिळतं, हा तमोगुण आहे. हे 2 गुण युती करतात. हम्म. आणि सत्वगुण सगळ्यांना सुख भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, त्यांचे. त्यांना दुःखच भोगावं लागतं. काल अल्पमतात आहेत. लोकशाही आहे तिथे. म्हणून पुराणानं ओरडून सांगितलं, पाहिली पुराणी धांडोळीली दर्शने. वेदानं संपूर्ण सांगितलंय, पण तुम्ही घेताल किती हे महत्वाचं आहे ना.
म्हणून शाप आहे कलियुगामध्ये, हम्म. शाप आहे. गोरस घर घर फिरे उसे पूछे नकोय. दूध घ्या दूध, दही घ्या दही असं म्हणून विक्रीला, तर त्याच्यात बोट बुडवून म्हणतंय पाणी घातलंय का, शुद्ध आहे का, निरस आहे का, मलाई काढून घेतली का, त्याची चौकशी करतो. कधी आपण दारूची चौकशी केली? दारूचे गुत्ते किंवा दारूचे जे बिअर बार आहेत, मटण हॉटेल आहेत, ते वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर आहेत का बांधकाम त्यांचं? कुठंही वाईट धंदा काढा, तिथं गिऱ्हाईक येतं. चांगल्या धंद्याला कमी आहे. पण हिंदू म्हणून मग मारायचं काय बदल कसा अपेक्षित आहे हा आम्हाला काय हा, म्हणजे म्हणजे मला हा- खरं हा तर याच सगळ्यात मुद्द्यावर सगळ्यात येणार होते मी. महत्वाचा मुद्दा तोच आहे. आज शोभतं का हिंदूंना असं वागणं? हिंदू म्हणून मी म्हणत असतो कार्यक्रमातून सुद्धा, ऐसा कैसा हिंदुस्तान ज्या हिंदू को स्थान नाही. इतरांनी जे आपले आहेत ते आपले आहेत, ते दुसरीकडे जाणार नाहीत. मग आपल्याची काळजी घेतली नाही. आपुले जे साचे ते कल्पांती नवचे. जे आमचे आहेत ते आमच्या मागे येणारच आहेत. त्यांचा हट्ट पूर्वीला काय नाही पूर्वीला काय. हा, पण इतरांना आपलंसं करण्याकरता म्हणून लांगुल चालन जे चालू झालं, नको त्या व्यक्तीला. आज राजकारणी लोक म्हणतात आम्हाला हिंदुत्वाची गरज नाही, जय श्रीराम म्हणणाऱ्याला हरामखोर म्हणतो. ही कोणती भाषा आहे? हिंदुस्थानात राहून हिंदूचा उपमर्द करता तुम्ही, वेदाची निंदा करता, रामकृष्णाला मानित नाहीत, ज्ञानोबाराय तुकोबारायची टिंगल करता. हे टाळ कुठे निघाली म्हणतात. आमचे गुरुजी दांडेकर मामा सांगायचे, टाळ कुठत नाहीत, आम्ही वाजवतो. मग तेवढे डबल MA असलेले, फिलॉसॉफीचे मास्टर असलेले ते दांडेकर मामा धोतर नेसून टोपी घालून गंध लावून टाळ वाजून माऊलीच्या पालखीबरोबर चालत होते. कारण हे मोठे करतात ना, त्यांचं आचरण करा. आज मोठे आता हे चालू ना, 25 तारखेपासून हे क्रिसमस सुरू झाले. हो कोणता ना. क्रिसमस? नाताळ धर्म. नाताळचा. ज्या येशू ख्रिस्ताला हातापायाला सगळीकडे खिळे मारून सुळावर चढवून मारलं जीवांशी, त्याची आज तुम्ही काय स्मृती करता? कोणा करता तो वारला? आमच्या पैगंबराबद्दल 2 शब्द रामगिरी महाराज बोलले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये महाराज गदारोळ झाला. मुस्लिमानं मोर्चे काढले, अटक करा अटक करा. मग मला सांगा, माझ्या ज्ञानोबारायबद्दल तुकोबारायबद्दल, तुकोराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांचा खून झाला. ज्ञानोबाराय समाधीस्थ वैतागून त्यांनी आत्महत्या केली, असं जर म्हणू लागले संजीवन समाधी असताना सुद्धा. मग हे शिंतोडे कोण आहेत? चिवडून यांना अशी तुझ्या घरच्याने केली. हिंदून हिंदूला. आणि माझं स्पष्ट बोलणे, तुका म्हणे सत्य सांगे उतरागी येते. ज्यावेळेस सगळा हिंदू एक होईल त्यावेळेस संपूर्ण जगत कर्णवंतो विश्वमार्यम, संपूर्ण जगत विश्व आर्य रूप होईल. आज परदेशातले लोक हरे राम हरे कृष्ण म्हणून भजन करायला लागले, आणि आमचे लोक हॅपी बर्थडे. पूर्वी काय वाढदिवस होत नव्हते का? पण आपल्या धर्माप्रमाणे वाढदिवस कसा साजरा करायचा? इतर धर्मात परधर्मो निधनम श्रेय, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावया. आज तसं नाही. परधर्मो निधनम, परक्या धर्माकरता मरायला तयार आहेत, आपल्या धर्माकरता आचरण करायला तयार नाहीत. आज हळूहळू लोकांना कळतंय, माऊलीच्या पालखीबरोबर शासनाला कळतं की एवढा समाज आहे, मग त्या समाजाची व्यवस्था करावी म्हणून चौपदरी रस्ता. माऊलीच्या सोहळ्याबरोबर 10 लाख समाज असतो. कुठून येतं अन्नदान? एक माणूस उपाशी राहत नाही. हवसे गवसे नवसे सगळे असते त्यांच्याबरोबर. भजनच करणारे असतात असं नाही, सगळे असून सुद्धा सगळ्याला अन्नदान मिळतं. बरोबर. जसं शिवछत्रपतीची भूमिका होती ती कृष्णाला स्मरून होती. कृष्णानं जसं तळागाळातले माणसं आपलेसे केले, तसं धर्माकरता, हिंदू धर्माकरता, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता
आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सगळ्या मुसलमानी राजवटीला आव्हान केलं शिवछत्रपतीनं. म्हणून जय भवानी जय शिवाजी आज म्हणावं लागतं. कवी भूषण सांगतात, अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. जबरदस्तीनं मुसलमान केलेले, ज्यांना खऱ्या इस्लामची ओळख नाही, कुराण त्यांनी बघितलेलं नाही, कुराणाचे आयत बघितलेले नाहीत. आपले माणसं क्वचित बोटावर मोजण्यासारखे जे सुशिक्षित आहेत ते भगवद्गीता जाणतात, नाही तर संस्कृत बाबा अवघड आहे, ते कळत नाही आम्हाला, म्हणून भगवद्गीतेकडे बघत नाहीत. त्याच्यामुळं माऊलीला केलीसे मराठी गीता देवी, संस्कृत भाषा अवघड असल्यामुळं मराठीतून आणला. आणि काय इंग्रजी भाषेला, आज इंग्रजी बोललं की लोकांना वाटतं खूप सुशिक्षित आहे. दांडेकर मामा अमेरिकेत इंग्रजीच बोलतात महाराज, काय फायदा आहे? हो, सगळे इंग्रज बोलणार आहे, पण बरबाद देश. आपले हिंदूचे धुळाक्षर 52 आहेत, इंग्रजीचे 26 आहेत, ए टू झेड पर्यंत. मी मामांच्या चिठ्ठीमुळं 3rd क्लास मॅट्रिक पास असलेला पुण्याच्या SP कॉलेजमध्ये RR मालेगावकर प्राचार्य होते. दांडेकर मामांचे पत्र पाहिल्याबरोबर त्यांनी कपाळाला लावलं आणि दांडेकर मामा वारल्यावर मला संस्थेमध्ये प्रवेश दिला. यांना सांगितलं यांना प्रवेश देता येत नाही, कारण यांचे 3rd क्लास आहे. आपण 1st क्लासला सुद्धा 60% 70% रिजेक्ट केलेले आणि 39% मार्क HSCचे यांना घेता येत नाही. त्यांनी सांगितलं पत्र दांडेकर मामांचं आहे आणि ते प्राचार्य आहेत, विनाकारण ते पत्र. म्हणून कधी कधी सांगत असतो, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. शब्द कोणी उच्चारला त्याला किंमत आहे, शब्दाच्या पाठीमागं तुमची तपश्चर्या असेल परिणाम होतो. अजून एक मला जाणवलं मॅडम की अमेरिकेमध्ये म्हणा किंवा आजकालच्या महाराज, मला एक खास करून गोष्ट जाणवली की जेवढा जास्ती माणूस शिकलेला आहे त्याला तेवढं देव नाही असं वाटायला लागतं. काहीतरी शिकवण्यात चूक झालेली आहे, नास्तिकता उगीचच त्याच्या मनामध्ये भरायला लागते. आणि आपण जो सगळ्यात महत्वाचा श्लोक ज्याच्यासाठी महाराज दुधगावकर वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख पाहुणे झाले, तो श्लोक सांगतो की सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये, देवाला. आणि अनेकांचा जर देवावरच विश्वास नसेल तर मग काही याला उत्तरच नाही, मग हे तर सावळा गोंधळच होणार सगळा. आणि ते आपल्याला जाणवतं की मला असं वाटतं महाराज, माझा जेवढा अभ्यास आहे या श्लोकाबद्दल, की यदा यदा ही धर्मस्य मध्ये धर्म म्हणजे धर्म, पण सर्व धर्मांपरित्यचे मध्ये धर्म म्हणजे धर्म नाही असं नाहीये माझ्या मते. ते धर्मांचा त्याग कर म्हणजे जे कर्मकांड सगळे केलेत या आपल्या मागच्या हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये, त्याला बळी न पडता देवाला मान, देवाच्या ताकदीला मान, भगवंताची जी भयानक मोठी ताकद आहे सर्व सांभाळण्याची, ही कसं आता झालं आपल्या आजकालच्या नवीन पिढीला सोपं झालंय की AI किंवा मशीन लर्निंग हे सगळं समजतं, त्यामुळे अनलिमिटेड कॉम्प्युटेशन्स कॅल्क्युलेशन्स करता येतात असं आता कळायला लागलंय. मग आता ह्याच्याही पेक्षा मोठा ताकदवर असलेली शक्ती तर काय काय करू शकते ना. म्हणून पहिलं पाऊल मला असं जाणवतं महाराज की नवीन पिढीमध्ये देवाबद्दलच्या आणि या सुप्रीम ताकदीबद्दलचा विश्वास येणं फार गरजेचं आहे. मग भगवद्गीतेवर जगणार माणूस. त्याचं कारण वेदालाच आव्हान केलंय त्याने, मातृदेवो भवय न अगोदर, पितृदेवो भवय, आचार्य देव भवय, अतिथी देव भवय. मला सांगा, आईला देव मानावड, आज आईच गप्प बसल्यावर, आईनं मुलाला जॉनी यस पप्पा शिकवल्यावर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आईलाच माहित नाही ना. मातृदेव भव शास्त्राने लिहिले, पितृदेव भव. मग आता केवढे आईचे उपकार आहेत. 9 महिने 9 महिने रक्ताचं दूध करून त्याला सांभाळते, आपलं सुख बाजूला ठेवते, आपले मोठेपण बाजूला ठेवून त्या बाळाकरता जीव द्यायला तयार होती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पण पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. त्या आईला जो मानत नाही देव, वडिलाला मानत नाही, ज्याच्यामुळं आपल्याला ज्याने हे विश्व निर्मिले, आम्हाला जन्माला घालणाऱ्याला आम्ही मानत नाही, मतभेद होतात. देवालाच प्रल्हादाला देवाला मानतोय म्हणून वडिलांना मारण्याचे प्रयत्न केले. नाम प्रल्हाद उच्चारितया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न केले, माझ्या वैर्याचं नाव घेऊ नको म्हणून.
प्रल्हादानं सरळ सांगितलं तो सगळ्या जगाचा मालक आहे, त्याचं नाव घेतलंय. महाराज, या नवीन पिढीला ह्याच्यावरच विश्वास नाही होते कधी कधी. हा. ते एक जरा ऍक्च्युअली आपण समजून घेतलं पाहिजे की जर या विचारधारेवर विश्वास न करता ज्या अमेरिकेसारख्या परदेशातले अनेक देश जे आहेत, इंग्लंड आहे, युरोपमधले, ऑस्ट्रेलियासारखे देश, त्यांची परिस्थिती बघा की जे देवाला नाही मानत, बऱ्याचदा त्यांच्या धर्मातल्याही देवाला मानतात, पण जे कर्मकांडात फसले, ज्यांनी काही काही अडचणी वाढवल्यात, देवाला न मानता धर्माच्या नावाखाली जर काही दुकानं बसवली असतील, ती अडचण आपण ऍक्च्युली दूर केली पाहिजे. आणि केली त्याच्यासाठी पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेतले श्लोक, ज्ञानेश्वरीतले अभंग, गाथेतल्या काही मग गोष्टी, त्यामुळेच आहे ना, मगच नीट आज होतं की नाही मोठा बघावं लागेल. महाराज कोण? जो शास्त्र सांगतो तो मोठा महाराज नाही, जो जो हेलिकॉप्टरमध्ये फिरतो, भारीच्या गाडीमध्ये येतो, सोना नाना अंगावर घालतो आणि दक्षिणा जास्त घेतो तो मोठा महाराज. हिरो कोण? पिक्चरमधला सगळ्यात जास्त पैसे घेतो तो हिरो. मग त्यानं काही सांगू, त्याचं ऐकायला तयार आहेत. म्हणजे या आजूबाजूच्या ज्या सगळ्या आकर्षणाच्या गोष्टी आहेत त्या बघितल्या जातात, पण मूळ बघण्याकडे सध्याचा कल किंवा एक अजून कमी मी सांगतो होत चाललाय. मॅडम तुम्हाला, आणि एक सांगतो मी याच्यामध्ये, भगवद्गीतेतला 14व्या अध्यायातला 22 ते 25 3 श्लोकांमध्ये एक पार्ट असा सांगतो की श्री भगवान म्हणाले की जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, असे अजून खूप सारे गुण सांगितलेत, त्या मनुष्याला गुणातीत म्हणले आहे. आपलं आयुष्य मनुष्याचं मोक्षाकडे गेलं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, हा प्रत्येकाचा उद्देश असतो. आणि ज्याच्याकडे त्रिगुणाच्या पलीकडे जो जातो त्याला मोक्ष मिळाला, असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे सारांश. आता महाराजांनी जसं सोने सांगितलं रुपये- तसं सोनं, माती, दगड याला सगळ्यांकडे सोने बघतो का रुपये आपण? आम्हा मृत्तिके तुमचं आडनाव समान, सराफ ना? माणिक पाषाण. सराफी व्यवहारामध्ये मी जर एखाद्या दुकानात गेलो आणि त्याला म्हणालो की बाबा तुझं सोनं मला देऊन टाक, माझी माती घे, तर होईल का मान्य? नाही. नाही होणार निश्चित. पण सर्व समाजातल्या लोकांना, सर्व समाजातल्या गोष्टींना जो समदृष्टीने बघतो तो मोक्षाकडे झाला, असं हे सगळं कधी आपण समजून घेणार? आकाराशी तो एकरूप झालेला असतो. समजा सोन्याचा घोडा आहे, सोन्याच्या पत्राचा जेजुरीचा खंडोबा आहे, पण खंडोबा तयार करत असताना आणि घोडा तयार करत असताना सोनं घोडा असा बसवायचा असल्यामुळं तो 5 तोळ्याचा आहे आणि पत्रेचा असल्यामुळं तो 2 तोळ्याचा आहे. करताना तितके पैसे लागले, पण मोडताना ज्यावेळेस तुम्ही सोनाराकडे जाताल त्यावेळेस तो खंडोबा किंवा घोडा हा विचार करणार नाही, सोनं एवढाच बरोबर आहे. विचार करेन, सोन्याचा कस म्हणून घासून बघेल हे किती आहे, 2 तोळ्याचा आहे, याचे किती 1.5 लाख रुपये झाले, हे 5 तोळ्याचा आहे, मग 7×5 = 35, 3.5 लाख. आणि जो जे करणारा होता भक्त तो म्हणला, आता घोडा आहे, ते म्हणला तुझ्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं सोनं महत्वाचं आहे. हां, अलंकारात ते आले, सोने पण काय वाव गेले, अलंकार झाला म्हणून सोन्याचं सोने पण कमी होत नाही. खरं. सोन्याचा कस लागतो, त्या अलंकार दशेला किंमत नाही. तसं वेगवेगळ्या आकारानं, वेगवेगळ्या रूपानं. मग आज रूपाचा सुजान डोळा मी सांगितलं ना, हो. मुलगी बघायला गेल्यावर गुणवत्ता बघाव, खानदान बघाव का रूप बघाव. आज रूप बघतात म्हणून घरामध्ये भांडणं होतात, वाईट नाही. आज बघा तुम्ही, श्रीमंत माणसाचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये, मुसलमानाचं कोणीतरी वृद्धाश्रमामध्ये दाखवा, मागून, भीक मागून, खोबऱ्याचं पापड विकून, काही विकून, चोऱ्या करून का होईना जगतील. चोऱ्या जरी केल्या आणि त्याला पकडलं तर आपल्याला काय वाटतं, आमच्या खानदानाचं नाव घालविलं. ते म्हणतात कमवून खाऊ घालतो ना, मग चोऱ्या करू द्या ना, उचलाउचली करू द्या, मारामारी करू द्या, तो जगवतो ना आम्हाला, हे महत्वाचं आहे त्यांच्या तिथे दृष्टीकोनातून. महाराज 16व्या अध्यायातले पहिले 3 श्लोक सांगतात ना, दैवी गुण कसे आहेत. जसं तुम्ही वेगवेगळे विकार सांगितलेत किंवा विचार वाईट करण्याची प्रवृत्ती जी असते प्रत्येकाची, मग नोकरी असो का लग्नाच्या बाबतीतला असो किंवा मुलांना वागवणे, आई वडिलांना वागवणे किंवा नातेवाईकांना, भावकीला वागवणे, हो. हे सगळे विकार तिथे 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकांमध्ये सगळं सांगितलं की नेमकं चांगलं कसं वागावं माणसाने. तुम्ही जसं आचरणाचा जो विषय काढलात महाराज, ब्रह्मतत्व त्रिलोक व्यापणारं देवाचं स्वरूप, त्याला ब्रह्मतत्व सभूमी म्हणतात. विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठत दशांगमूलम. ब्रह्मांडाला भरून तो 10 बोट शिल्लक आहे, इतकं असल्यामुळं त्यावर जो आचरण करतोय, हा. त्याच्याकडे लक्ष देऊन जो आचरण करतोय. पण लोकांनी ब्रह्मचारीचा अर्थ काय काढलाय, फक्त लग्न न करणारा, बस. नाही, काय मूर्खपणा आहे. तुम्ही हिंदू म्हणून घेताना तुम्हाला ब्रह्मचारीचा अर्थ माहिती नाही, हे कधी बदलणार आपण हिंदू?
आणि ह्या सगळ्या गोष्टी समजण्याने ह्या सगळ्या गोष्टी रामकृष्ण लोकांपुढे परमहंस पत्नी असून सुद्धा ब्रह्मचर्य व्रत. साधी गोष्ट आहे मॅडम. अजून तुम्ही एक मला सांगा मॅडम, ब्राह्मण आणि ह्या जे जाती असतात त्याचं श्लोकांमध्ये सांगितलेलं भगवद्गीतेतल्या आचरणावर आहे. की आचरणावर आणि गुणांवर आहे. हा, युद्ध जो करतो तो म्हणून आहे, क्षत्रिय, जो स्पष्ट अभ्यास लिहिलेलं करतो आहे, तो पण ब्राह्मण. मी तर म्हणतो ना, स्पष्ट लिहिलेलं असताना त्याच्याकडे बघत नाहीत सखोल दृष्टिकोनात. चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्माचा कर्माचा. विभाग पाहून 4 वर्ण निर्माण त्या झाले. 18व्या अध्यायातल्या श्लोकाचा पाठ तुम्हाला वाचून दाखवतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. मग कुठे म्हणून येतो जातीपातीचा संबंध हिंदुत्वामध्ये? जन्मात जायते शूद्रः. जन्मल्याबरोबर कोणत्याही जातीचा कोणत्याही वर्णाचा तो शूद्र. संस्कारात द्विजीव उच्यते. संस्कार असे लगड आहे, बिस्किट आहे, सोनं आहे, पण त्याला फक्त सोनच म्हणता येईल, त्याला कोणता दागिना म्हणता येणार नाही. पण सोनार ज्यावेळेस त्याला दागिन्याच्या रूपानं घडतो त्यावेळेस मग झुमके, गळा तत्व, मग अंगठी, कडे, हे जे पुन्हा म्हणतो ना, पाटल्या, गोट, बिलवर, छंद, बांगडी, हे ते आकार बदलला त्या सोनारानं. नाही तर सोनच आहे. म्हणून अलंकार तयार झाल्यावर त्याला नाव मिळाली. तसा माणूस जन्माला आपल्याला नाव नाही. उपजलिया बाळकाशी नाम नाही तयपाशी, ठेविलेने नावेशी ओ देत उठी. आपल्याला नाव ठेवलेले आहेत, भगवंतानं मिळवलेले आहेत. त्याच्या गुणामुळं त्याला नाव मिळाले. अनंत म्हणती माझी स्वामी, ते अनंत गुण त्या ते म्हणून या म्हणून. आणि आपल्याला नावं ठेवलेले असल्यामुळं त्या नावाशी इतके आपण जखडून गेलो. केशव म्हणलं की मीच, दुसरा नाही का केशव? तसं नाही. म्हणून संस्कार त्याच्यावर घडले, त्याला संस्कारानं ज्ञान मिळालं, ज्ञानानं अनुभव आला की संस्कारात द्विज उच्यते. ब्रह्म जानाती ती ब्राह्मणा. द्विज वेगळा, ब्राह्मण वेगळा. द्विज म्हणजे 2 वेळेस ज्याचा जन्म होतो. एक जन्मल्यावर आणि दुसरं शिक्षण दिल्यावर. ज्याला शिक्षण घेण्याचा अधिकार मौंजी बंधन म्हणतो. उपनयन संस्कार. उपनयन म्हणजे हे नयन आहेत जन्मल्याबरोबर, पण दुसरी डोळ्याची दृष्टी मिळते त्याला शास्त्रदृष्टी, म्हणून त्याला उपनयन म्हणजे शास्त्राचा अधिकार. आणि मग ज्यावेळेस शास्त्राचा अधिकार मिळाल्यावर त्याला अनुभव येतो त्या ज्ञानाचा, त्यावेळेस त्याला ब्राह्मण म्हणायचं. पण आपल्याकडं जन्मानं ठरवून टाकलं असं सगळं म्हणून एकदम. ते म्हणतात ना, म्हणून एवढे विकार झालेत चौवर्णामाचे आपल्या. श्रेष्ठ ब्राह्मण. मग ते चौवर्ण नाही, त्याला गुण- वर्ण गुण. म्हणायचं. नाही, गुण पुढे दिलेत ना महाराज त्याच श्लोकांमध्ये. गुण कर्म ब्राह्मणांचे विभाग. गुण दिलेत, क्षत्रियांचे गुण दिलेत, वैश्यांचे गुण दिलेत आणि शूद्रांचे शूद्रांचे पण गुण दिलेत किंवा काम दिले त्यांनी काय करावं पण स्वरूपाचं. ते एकाच विश्वरूपाचे. पायापासून शूद्र झाले म्हणजे पाय नसेल तर बरोबर आहे. पोटापासून वैश्य झाले, हातापासून क्षत्रिय झाले आणि बुद्धीपासून ब्राह्मण झाले. मग हे एकाच शरीराचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. पायाला जरी टोचलं तरी तिथंच दुःख आहे, डोक्याला मार लागला तरी तिथंच दुःख आहे. पण माणूस काय रे बाबा, सगळ्या अंगावर चिलखत घालून गाडी चालवावं, डोकं मोकळं हा? ठेवा, डोक्यावर पडाव, गेमच होऊन जाते. डोक्याला मार लागला, माणूस म्हणतं ना, बरं झालं काळीज राहिलं ना, हातच गेला. आणि काळीजच गेल्यावर मेन स्विच गेलं की सगळं संपलं, डोकं गेलं की सगळं संपलं ना. म्हणून हेल्मेट आहे. हा, पण ते काय आहे, आपल्याकडे कन्फ्युजन झालेत खूप. हिंदू धर्माचे असे कन्फ्युजन झालेले आहेत हिंदू शिकवणींचे, म्हणून आणि आपल्या अडचणी वाढल्या. अगदीच. आणि त्याबाबत म्हणजे इतके समज गैरसमज आणि हे पसरवण्यात आलेत किंवा इतके त्याचे नाही, हे माफ करा, सामान्य लोकांकडे दोष नाही. नाही अगदीच जे हिंदू धर्माचे प्रचार करणारे आम्ही महाराज लोक आहेत. आम्ही हा हिंदू धर्माचा धंदा काढला कुठपर्यंत. आमचं ज्यावेळेस पोट भरलं मग म्हणायचं उष्ट ठेवू नका. तुम्ही कसं ठेवलं? मग दुसऱ्याचे गुणदोष कासया गुणदोष मानू अनेकाचे, मज काय त्यांचे गुन्हे असे. आपले आपण करा सोडव, माऊलीने सांगितले.
आपला आपला विचार करा ना. आपला विचार केल्यानंतर तुमचं ज्यावेळेस परिपूर्ण होईल शिक्षण, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला शिकवा. तुमचं शिक्षण पूर्ण नाही. हां, मग ते मी विनोद सांगत असतो ना, इंग्रजी भाषा अवघड असल्यामुळं ते व्याकरण अमकं तमकं. मग एकदम म्हणतं PUT पुट आणि BUT बट का? तिथं बुट व्हायला पाहिजे. नाही तर इथं पुट व्हायच्या ऐवजी पट व्हायला पाहिजे. पाठवायला पाहिजे. हां, मग एके ठिकाणी असं सांगता, एके ठिकाणी तसं सांगता. मग गेला शिकायला. मग शिकायला गेल्यावर मग काय काय नाही म्हणले, ING लावलं की झालं काम. गेला म्हणले, आला खेडेगावात आणि खेडेगावात म्हणला आलं इंग्रजी. इतकं सोपं आहे. हा म्हणले, आपल्यापेक्षा अर्धीच त्याच्यात अक्षर आहेत. म्हणजे 26च आहेत, आपले तर 52 आहेत. हां, मग म्हणला एखाद्याला इकडं बोलवायचं असल्यावर सोपं आहे म्हणला, कम हिअर. बापरे, काय आलं म्हणले, थोड्या दिवसातच आलं याला. आम्हाला एखाद्याला तिकडं पाठवायचं असल्यावर, आता गो देअर ह्याला माहीत नव्हतं. हे म्हणला तिकडं आपण जायचं आणि त्याला कम हिअर म्हणायचं. पण हे काय आहे? ही भाषा नाही आहे. कसं ज्ञान ज्ञान हे शास्त्रामध्ये, आणि ते शास्त्रातलं ज्ञान आकलन करून ज्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येतो, त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याला शिकवण्याचा अधिकार मिळतो. अगदी. तुम्हालाच नाही, सगळ्या सांगितलं. पंढरीची वारी आहे माझी घरी. वडील परमार्थ करीत होते, आजोबा असं करीत होते. तुम्ही काय करता? आम्ही ते करत नाहीत, आम्ही धर्माचा धंदा. म्हणून वडील 1930 ते 37 पर्यंत वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहिलेले. वयाच्या 94व्या वर्षापर्यंत उभा राहूनच कीर्तन. वारी कधी चुकवली नाही, दिंडी कधी चुकवली नाही, माऊलीचा सोहळा कधी चुकवला नाही. कोणी मेलं तरी, कोणी राहिलं तरी, कोणाचं लग्न असो, कोणाचं मृत्यू असो, आम्ही अजिबात जात नाहीत. चालणंच होत नाही, गाडी येईल. महाराज, याच्यावरून मला आठवत आहे, कीर्तनाचा जो विषय काढला, मी जेव्हा राजकारणात काम करतोय आता, सगळ्यांसाठी काही ना काही चांगलं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय ना, तर मला जाणवायचं की गाव पातळीवर सप्ताह होतात, त्याचा नेमका फायदा काय झाला? स्वच्छता नाही बदलली, नीट वागणारे लोक नाही आहेत, भावकी भांडतात, एकमेकाच्या जमिनी हडपतात, उलटे धंदे करतात, गांजा दारू वाढायला लागली. मग नेमकं सप्ताहाचा काय फायदा होतो? बंद का नाही करत? असं काही दिवस वाटलं मला. पण त्यात एक श्लोक आहे बघा, 13व्या अध्यायातला 26वा. मी म्हणेन, विनंती करेन सगळ्या श्रोत्यांना की भगवद्गीता हवं तर दूधगावकर.in वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे आम्ही ती वेबसाईट डाउनलोड करून ठेवतो, हा PDF. त्यातनं एक श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळेल. 13व्या अध्यायातला 26वा श्लोक सांगतो की असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. पुढचा शब्द महत्वाचा आहे मॅडम. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्ग पार करतात, म्हणजे मोक्ष मिळवतात. मोक्ष मिळवतात. आणि ह्याच्यात शब्द महत्वाचा आहे महाराज, की प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या. आणि ते त्या दिवशीपासून मला जाणवायला लागलं की हे जे सप्ताहामध्ये बाया बसतात, मॅक्सिमम महिला बसतात बरं, पुरुष फक्त जेवायला येतात महाराज. असा एक गमतीशीर अनुभव मला आला. तर पुरुषांनाही विनंती, सर्व महाराष्ट्रभरातल्या ज्यांना हिंदी मराठी समजतं त्यांनी, की तुम्ही बसून ऐकलं पाहिजे. जरी तुम्हाला अभ्यास नाही करायचा तरी मोक्ष देण्याची इतकी ताकद ऐकण्यामध्ये आहे. खऱ्या दृष्टीने सांगण्यासारखं तर खूप आहे मॅडम, पण हे म्हणलं की अशी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर आपण आणल्याच पाहिजे. चांगलं ऐकण्याची सवय राहिली नाही. विनोद म्हणून विद्या विनोद वैभव. जिथपर्यंत मी अभंगावरच बोलत होतो त्यावेळेस मला 2 रुपये दक्षिणा मिळत होती. ज्यावेळेस सासरे जावयाच्या, लेडीच्या असे विनोद सांगायला सुरुवात केली, आज 30,000 रुपये घेतो एका कीर्तनाला. आणि बऱ्याचदा घेतही नाहीत. जे हे मोठेपणे महाराजांचं, आमच्या वक्तृत्व स्पर्धेला भगवद्गीतेचं महत्वाचं काम आहे म्हणून हे म्हणाले, अजिबात नाही द्याय पाहिजे मला काही. मी म्हणाल सर, कोट्यवधीची प्रॉपर्टी त्यांनी शिक्षण संस्थेला दान पण केली. त्यामुळं यांना सांगितलं, तुम्ही माझ्या संस्थेचं काम करता, माझ्या संस्थेचं काम करणाऱ्याकडून मी पैसा कसा घेईन? हां, ज्यांना फक्त माझ्या पुरतं एंटरटेनमेंट करायचंय त्यांच्याकडून घेतो मी पैसे. हां, आता स्वरूप बदललं पाहिजे, हे पण एक सगळ्यांना वाटतं. देवगडला इतके वर्ष झाली, अजून डिझेलचा सुद्धा पैसा घेत नाही. आळंदी 50% कार्यक्रमाचे पैसेच घेत नाही मी. आणि 50%ला इथं अगोदर ठेव म्हणत असतो, कारण तुला करमणूक करायची आहे आणि मी करमणूक किंवा राजकारण करायचं तुला, तर मग बस ठेव पैसे. निश्चितच मला असं वाटतं की या आजच्या संपूर्ण आपल्या चर्चेमधनं खूप वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे आयाम तुमच्या लक्षात आले असतील. विशेषतः मला असं वाटतं की भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे तो
खूप समजून घेण्यासारखं आहे आणि हे एका चर्चेतून आणि एका भागातून उलगडणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते, की आपण पुन्हा एकदा यातले काही मुद्दे आणि काही श्लोकांवरती विवेचन करूया. पण या नक्कीच ताई, भागामध्ये तुम्ही नक्की नक्की. सहभागी झालात हां. आणि समीर दत्ता तुमचे खास आभार, की अनेक इनपुट्स खास तुम्ही श्रोत्यांसमोर देत होतात आणि त्यांना काही गोष्टी अतिशय सरळ भाषेत सांगितल्यात आणि महाराजांच्या वाणीबद्दल तर खरं तर बोलायला मी खूप लहान आहे. पण पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. एकच धन्यवाद. फक्त मुद्दा मांडून तुम्ही शेवटचं महाराज असं म्हणाले की एक श्लोक असा शिकवतो की स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य करणं कधीही चांगलं, जरी चुकीच्या पद्धतीने केलं तरी दुसऱ्याचं कर्तव्य करण्यापेक्षा. हम्म, हम्म. आणि हा एक वेगळा एकदम श्लोक आहे, ज्याचा अर्थ मी असं म्हणतो की आपण हिंदू म्हणून जन्मलो, देवाला मानणारे लोक म्हणून जर आपला जन्म झालाय, असलाही पाहिजे, माणूस आहोत, देवाचं महती कळली पाहिजे, तर आपण माणूस म्हणून पहिलं आपलं कर्तव्य पूर्ण करावं, मग इतरांचं काही गोष्टी बघायच्या तर बघू. धर्मही बदलताना आपण लोक धर्म बदलायचा विचार करतात ना, आपला धर्माचं जर काम, आपण ज्या धर्मात जन्मलो, विचारधारे जन्मलो, तिथलं जर नीट नाही केलं, तिथं राहून चुकीचं जरी केलं तरी चालतं, असं आपल्याला ते श्लोक सांगतो. पण धर्म बदलून दुसरीकडे जाऊन काहीतरी चांगलं करण्याचा, त्याचं ऐकून काहीतरी करण्याचा, ते मला असं त्याचा मी अर्थ महाराज लावतो ते तिथे. शास्त्रच असं आहे, आपल्या आईला स्वमातेला देव माना, देवी माना, हम्म, पण दुसऱ्या मातेला वेश्या मानू नका ना. हम्म, हम्म. आणि दुसऱ्या मातेला जर तुम्ही जे जे दृष्टी दिसते ते ते हरिरूप मानत असताल, हम्म, पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याला कर्तव्य करण्याची गरज नाही. हम्म. म्हणून कृण्वन्तो विश्वमार्यम, हे या भूमिकेतून तुम्ही ज्यावेळेस बघताल, गाढवाच्या ठिकाणी एकनाथ महाराजाला काशीला कावड घेऊन जात असताना गंगेचं पाणी, गाढवाच्या ठिकाणी आत्मा दिसला म्हणून त्याला पाणी पाजविलं. लोक म्हणले आम्हाला तिकडं न्यायचंय, आम्ही कोणाला देणार नाही. तुम्ही माणसाकडे बघत नाही तर जनावराकडे बघून काय उपयोग आहे मग? बरोबर. तसं आपल्या आईला आई जर मानत असताल तर इतरांच्या आईला आई माना ना. तीही माताच आहे, आपली नसली म्हणून काय झालं? पण तिला वेगळ्या दृष्टीनं पाहत असताल, आपल्या वेगळ्या दृष्टीनं पाहत असताल, समजा इतरांना तुम्ही खूप मान देत असताल आणि घरच्याच मान देत नसाल, तर मग त्यांना दुःखी देऊन तुम्ही जगाला सुखी करू शकत नाही. दुर्योधनाच्या सारखे असतात काय काय जण, तो वेगळा विषय आहे महाराज, आहे की नाही. नाही, पण मला असं वाटतं की आपण इथे वक्तृत्व शेवटचा सारांश करतो मी, की आपण एक वक्तृत्व स्पर्धा जी पुढच्या वर्षी ठेवली आहे, त्यामध्ये पण मातेचा खूप उल्लेख काढलात महाराज. महिलांबद्दल आपण विषय ठेवलाय की प्रत्येक मातेच्या पुत्राला धोका ठरणाऱ्या इसवी सन 1955 आणि 1983 साली बनवलेल्या पुरुष विरोधी कायद्यांबद्दल सगळ्या मातांचे मौन योग्य की अयोग्य, ह्याच्याबद्दल व्हिडिओ मागवतोय आपण अयोग्य. सगळ्यांकडनं. आणि त्याच्याबद्दल तुम्ही जो योग्य पद्धतीने सगळेच मुद्दे मांडेल तो जिंकेल, जसा वक्तृत्व स्पर्धेला महाराजांनी वेळ दिला. मी पुन्हा एकदा श्रोत्यांचे आभार मानतो. तुम्ही याकडे निश्चित काहीतरी बोध घेऊ शकाल यातनं, असं मला विश्वास आहे. आणि तुम्हा सर्व आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.